आणि कधी कधी सगळं प्राप्त झाल्यानंतर असा विचार येतो की काहीतरी राहिले आपल्या जीवनामध्ये, काहीतरी करायचंय, पण काय करायचंय तेच आपल्याला कळत नाही. आपण आलोय कशा करता, जगतोय कशा करता आणि जाणार आहोत कशा करता, असे विविध प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये येतात. व्यासजी एकांतवासामध्ये बसले आणि विचार करायला लागले, काहीतरी कार्य घडणार आहे, पण नेमकं कुठलं कार्य माझ्या हातून घडणार आहे हेच मला कळत नाही. मग अशा वेळेला जो भगवत भक्त असतो त्याच्या जीवनामध्ये असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याला संत भेट होते. संत त्याला भेटायला येतात. गुरु संत यांना कधी शोधत जायचं नसतं. गुरु असतात ना, संत असतात ना, यांना शोधत जायची गरज नाही महाराज. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची विशेष कृपा होती त्याच्या जीवनामध्ये संत आणि गुरु आपोआप त्याला शोधत येतात. बघा, संत त्या व्यासजींच्या आश्रमात भेटायला आले. ते संत म्हणजे आमचे नारद मुनी. वीणेचा टणकार झाला, चिपळ्या वाजू लागल्या आणि नारदीच्या मुखामधून भजन निघू लागलं. नारायण नारायण श्रीमना